पहिल्याच प्रयत्नात अशी गुबगुबीत लुसलुशीत अशी ही पुरणपोळी तयार होते. हे बघा, त्यासाठी कणिक कशी भिजवायची, पुरण कसं शिजवायचं, त्या सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे. बघा कशी छान आपली पुरणपोळी टम्म फुगली. तर तुपाची धार लावायची. अशी चव बाजूने पुरणपोळी शेकून घ्यायची आणि हिची अशी घडी करायची. एका वेताची ही टोपली आहे ना, हिच्यामध्ये कागद ठेवायचा आणि यावर अशी ही पुरणपोळी ठेवायची. अशा सर्व पुरणपोळ्या तयार करून घ्यायच्या. अगदी जो नवीन करणारे असल्यानं त्याला अशी जर मी सांगितलेल्याप्रमाणे जर कणिक भिजवली ना, तर कुणाचीच पुरणपोळी फुटत पण नाही आणि तुटत पण नाही. एवढी लुसलुशीत गुबगुबीत अशी पुरणपोळी तयार होते. आता होळीचा सण जवळ आलेला आहे. होळीच्या सणाला पुरणपोळ्या आवर्जून केल्या जातात. अशी वाटी करून घ्यायची. यामुळे कसं पुरण हे अगदी शेवटपर्यंत चारी बाजूनं पुरण पसरलेलं असतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या होममेड रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, शांततेचा, उत्कर्षाचा जाऊ ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला, आता होळी जवळ आलेली आहे, तर होळीला तर बिलकुल सर्वच अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. पण पुरणपोळी नवशिखांना जमतेच असं काही नाही. काहीची पुरणपोळी फुटूनच जाते, तर काहीचं पुरण पातळच होतं, काहीचं खूप घट्टच होतं. तर असं होऊ नये, किंवा कणिक भिजवताना कणिक कशी भिजवायची, त्यासाठी कणिक कशी गाळायची, किती घ्यायची, आणि पुरण करताना डाळ किती घ्यायची, डाळच्या प्रमाणामध्ये साखर किंवा गूळ किती घ्यायचं, अगदी सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी साध्या, सिंपल, सोप्या भाषेमध्ये सांगितलेले आहे. पुरणाला चकाकी येण्यासाठी काय करायला पाहिजे हे सुद्धा सांगितले आहे. चला तर मग आपण वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करू. हे बघा, त्यासाठी ना मी हे 1 वाटी पुरणाची डाळ, हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे पुरण करण्यासाठी. तर ही 1 वाटी हरभऱ्याची डाळ आहे ना, आपण स्वच्छ असं पाण्याने 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. हे बघा, डाळ धुण्याचं मुख्य कारण म्हणजे कसं, डाळीला कीड लागू नये म्हणून काही कीटकनाशके द्रव्ये लावलेली असतात. ती स्वच्छ धुतल्याने ते निघून जातात. एखाद्या वेळेस राहिले तर आपल्या शरीराला अपाय होऊ शकतो. म्हणूनही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. मी ही 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि हिला अशी भिजत, तुम्हाला वेळ जर असला ना, ती जवळजवळ अर्धा तास अशी भिजत घालायची. आता मला वेळ आहे म्हणून मी अशी अर्धा तास भिजत घातली. हे बघा, बघू शकता आता आपला डाळ भिजायला अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. आता आपण ही कुकरला लावून घेऊ. नंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं, कारण हे जे पाणी उरलं ना, आपल्याला आमटीसाठी हे कामाला येतं. हे त्यामध्ये ही चिमूटभर हळद घालायची आणि हा पाऊण चमचा तूप घालायचं. मिक्स करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं. कुकर गॅसवर ठेवायचं, गॅस मिडियम ठेवायचा आणि जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता आपली पुरणाची डाळ शिजते तोपर्यंत हे बघा, 1 मोठी वाटीभर कणिक घेतली मी, ती अशी चाळून घेऊ. अगदी हलक्या हाताने चाळायची आणि ही कणिक 3दा चाळायची, किंवा तुम्ही वस्त्रगाळ करता आली तर वस्त्रगाळ करून घ्यायची. बघू शकता, त्यामध्ये ना असा कोंडा निघतो. हा कोंडा आपण नेहमीचे वापरायचं पीठ असताना त्यामध्ये टाकून द्यायचा. आता या कणकेमध्ये बघा, हा पोहे खायचे मोठा चमचा असतो ना, ते 2 चमचे मी रवा घेतला आहे बारीक, आणि पोहे खायचे हे 2 चमचे मैदा घेतलेला आहे. आता आपण याला ना, हे बघा, हे छोटे चमचे आहे ना, हे 3 चमचे मोहन घालणार आहे. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचं सुद्धा घालू शकता.
यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची आणि चिमूटभर मीठ घालायचं आणि चांगलंच हे तेल लावलेलं हेच मिक्स करून घ्यायचं असं छान. हे बघा असं हे तेल चांगलं चोडून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालत जायचं. आणि ही सगळी कणिक छान भिजवून घ्यायची. हे बघा बघू शकता अशी ही कणिक चांगली मळून असं गोळा करून ठेवायचा आणि गोळा केल्यानंतर तो एका डब्यामध्ये ठेवून द्यायचा. हे बघा असा एका डब्यात ठेवल्यानंतर त्यावर ओलं कापड घ्यायचं आणि ते झाकून ठेवायचं असं. हे बघा 4 शिट्ट्यांमध्ये आपलं पुरण छान शिजलं गेलेलं आहे बघा एकदम छान. आता हे आपण एका गांडीमध्ये गाळून घेऊ आणि वाटून घेऊ. आता हे पुरणाच्या गाडीने किंवा प्लॅस्टिकच्या गांडीने असे वाटून घ्यायचं चमच्याने. असं केलं की हे खाली बरोबर गळतं. आता यामध्ये बघा आपण जेवढी डाळ घेतलेली असते ना तेवढा गूळ घ्यायचा, बारीक चिरून गूळ घ्यायचा किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेतली तरी चालू शकते. त्यामध्ये टाकून द्यायची. हे बघा हे थोडी बडीशेप घेतलेली आहे मी. हे पोहे खायच्या छोट्या चमच्यावर हे थोडा दालचिनीचा तुकडा घेतला आणि हे 4 वेलदोडे घेतलेले. हे मिक्सरमधून बारीक करून हे पण घालायचे यामध्ये. हे बघा हे मिक्सरमधून बारीक करून ही पूड यामध्ये घालायची. यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि थोडे जायफळ असतं ना ते पण घालायचं थोडं. हे बघा पुरण झालं कसं ओळखायचं तर हे कढईचं असं सुटतं. हे बघा हे कसं सुटलेलं आहे कढईचं. असं सुटलं म्हणजे असं समजायचं की आपलं पुरण झालं. किंवा चमचा असा उभा केल्यानंतर तो आळवा पडत नाही तेव्हा समजायचं की आपलं पुरण झालं. आता चमचा बघा मी उभा केलेला आहे तो उभाच आहे तो आळवा पडत नाही म्हणजे समजायचं की आपलं पुरण झालं. या स्टेपला आल्यानंतर या कढईमधून हे पुरण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं किंवा थोडं गार झाल्यानंतर असं बोटात घेऊन घ्यायचं. असा याचा गोळा करायचा. हा गोळा जर कुठे हाताला चिपकल्यानंतर समजायचं आपलं पुरण झालं. तर पुरण असं भांड्यात काढून झाकून ठेवायचं. हे बघा आता आपण पुरणपोळ्या करायला सुरुवात करू. तर बघा मी हे कणिक भिजून दाखवलेली आहे तुम्हाला. हे बघा थोडं तेल टाकून ही कणिक अशी चांगली मोडून घ्यायची. बघा किती सुंदर अशी लुसलुसीत कणिक भिजून झालेली आहे. आणि या अशा भिजवलेल्या कणकेच्या पोळ्या जर केल्या ना तर कधीच फाटत नाही आणि तुटत पण नाही. हे बघा जेवढी लांबवली तेवढी ही कणिक लांबली जाते आणि याच्या पोळ्या पण खूप छान येतात. अशी ही कणिक आधी करून घ्यायची. आपण भिजवलेली कणिक असते ना ती अशी करून घ्यायची, ताणून घ्यायची म्हणजे तिच्यामध्ये ना लवचिकता निर्माण होते.
आपण यात रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे काय असतं, कणिक तुम्ही किती पोळी किती बारीक करा तर ती बारीक लाटली जाते छान. आता आपण याच्या आधी गोळे करून घेऊ. असे कणकेचे सारखे गोळे करून घ्यायचे आणि ते गोळे पण झाकून ठेवायचे, म्हणजे कसे कोरडे होत नाही ते. आणि त्याचबरोबर हे पुरण घेतलेलं आहे आपण. हे बघा, पुरण पण एवढं सुंदर झालेलं आहे ना. आणि पुरणपोळी खरं पुरणावर सुद्धा अवलंबून असते. आता याचे पण आपण गोळे करून घेऊ. असा कणकेचा गोळा घ्यायचा, तो पिठात असा भिजून घ्यायचा आणि त्याची अशी गोळी करायची. असं वाटीसारखं करायचं त्याला. हे बघा, असं वाटीसारखं केल्यानंतर तर त्यामध्ये हा एक गोळा ठेवायचा आणि या हाताने आणि बोटाने असं दाबायचं त्याला. याने दाबायचं आणि यांनी असं, हे बघा, या मी ज्या प्रकारे करते त्या प्रकारेच करायचं. म्हणजे पुरण आहे ना, हे पोळीमध्ये चारी बाजूला भरलं जातं आणि त्याचं तोंड असं करत करत बंद करायचं. हे बघा, असं पसरून घ्यायचं. आणि हे अशी केल्यानंतर अशी हळूवार लाटून घ्यायची. काही काय करतात, खाली पोळपाटाला नाही, इथे कापड पण बांधतात, त्यावर पण पोळी छान लाटली जाते. अशी हळूवार तुम्हाला जशी पाहिजे जाड बारीक तशी पोळी लाटून घ्यायची. लाटल्यानंतर ही अशी तव्यावर टाकायची. तवा चांगला तापू द्यायचा आणि त्यावर ही पोळी अशी टाकायची. टाकल्यानंतर ही अशी उलटवून घ्यायची. अशी बाजू तिची पलटवत जायची एका बाजूने अशी. पुरणपोळी ही शेकण्यावर सुद्धा असते. आता अशी उलटवायची तिला. पारंपरिक पद्धतीने पुरण कसं तयार करायचं, पुरणाला चकाकी कशी येईल, त्यासाठी काय करायला पाहिजे, सगळ्या टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. पुरणाची पोळी करताना पुरण गोळ्यामध्ये कसं भरायचं, तयारी कशी करून घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पोळपाटाला कुठल्याही प्रकारचं कापड न लावता ही पोळी एवढी सुंदर लाटली जाते. अगदी हलक्या हाताने लाटायची. तुम्ही हे रवा टाकले असल्यानं अशी जर कणिक भिजवली, तुम्ही जेवढी लांबवाल या पोळीला तेवढी लांबते, जेवढी बारीक कराल तेवढी बारीक होते. जिभेवर ठेवताच विरघळणारी अशी ही पुरणपोळी तयार होते. आता हे आपण
या पुरणपोळीची कणिक हे कडक होऊ नये, वरती तिला खापऱ्या बांधू नये म्हणून आपण ओल्या कापडामध्ये ठेवले. ओल्या कापडामध्ये ठेवल्या कारणानं पोळीची कणिक अशी एकदम लुसलुशीत आणि छान होते. मी तुम्हाला पुरणपोळी शेकायची कशी ते सुद्धा सांगितलेलं आहे. हे बघा कशी आपली पुरणपोळी आता हळूहळू फुगायला लागली. छान अशी टम्म चारी बाजूनं अशी टम्म फुगली जाते ही पुरणपोळी. तर हिच्यावर आपण असं तेल तूप घालू. हे बघू शकता किती फुगली आपली पुरणपोळी. अशा तुम्हाला जेवढ्या करायच्या तेवढ्या पुरणपोळ्या करून घ्यायच्या. हे बघा कशी टम्म फुगली आहे पुरणपोळी. अशी ही टम्म पुरणपोळी फुगण्यासाठी पुरण जर आपलं कणिक जशी भिजवली तसं त्या प्रमाणामध्ये आपलं पुरण पण पाहिजे. कणिक कडक असली तर पुरण पण सुद्धा कडकच पाहिजे. आणि पुरण जर लुसलुशीत असलं तर आपली कणिक पण लुसलुशीत म्हणजे सारखं पाहिजे. तेव्हा ह्या पुरणपोळ्या अशा छान फुगतात. हे बघा बघू शकता आपल्या अशा ह्या गुबगुबीत मऊ लुसलुशीत तोंडात टाकता बरोबर विरघळणाऱ्या अशा पुरणपोळ्या सर्व तयार झालेल्या आहे. पुरणपोळी लुसलुशीत गुबगुबीत फुगण्यासाठी कणिक कशी भिजवायची, पुरण शिजवण्यापासून तर पुरण कसं शिजवायचं, डाळ किती घ्यायची, त्या प्रमाणामध्ये गूळ किंवा साखर किती घ्यायची, या सर्व टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. चला, तुम्हाला माझा पुरणपोळ्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.